नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतीस पूरक असे व्यवसाय आपण कोणते करू शकतो असे व्यवसाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शेती ही मित्रांनो नैसर्गिक संसाधनांच्या माध्यमावर अवलंबून असते. तर आपल्याला कधी निसर्ग साथ देतो तर कधी आपल्याला धोका देतो. त्यामुळं आपल्या उत्पन्नामध्ये सातत्य राहत नाही आणि आपण कर्जबाजारी होण्याचा धोका या शेतीमुळं आपल्याला येऊ शकतो. मित्रांनो, तर शेतीच्या सोबतच आपण जर शेतीच्या सोबत दुसरे पूरक व्यवसाय जर केले तर या पूरक व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला नियमित उत्पन्न मिळत राहील. मित्रांनो, आणि या नियमित उत्पन्नाच्या माध्यमातून आपलं जे अर्थार्जन आहे ते अर्थार्जन चांगल्या पद्धतीनं होईल, आपलं उत्पादन दुपटीनं वाढेल. मित्रांनो, तर असे व्यवसाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग बघूया. पहिला जो व्यवसाय आहे मित्रांनो तो आहे दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय, डेअरी फार्मिंग. तर मित्रांनो, यामध्ये आपण गाई किंवा म्हशी पाळू शकतो आणि त्यापासून आपल्याला अनेक फायदे होतील, ज्यामधून आपल्याला दररोजच्या दररोज उत्पन्न देखील मिळेल. त्याचबरोबर आपल्या शेतीसाठी आवश्यक असणारं शेणखत देखील यापासून मिळेल. मित्रांनो, तर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, गाई किंवा म्हशी पालनामुळे आपल्याला दुधाची विक्री करता येते. त्याचबरोबर दररोज आपल्याला उत्पन्न मिळतं. मित्रांनो, या ठिकाणी त्याचबरोबर शेणखत देखील मिळतं. आणि मित्रांनो, यासाठी आपल्याला गाई किंवा म्हशी जर पालन केलं तर हे दोन्ही फायदे आपल्याला होतात. मित्रांनो, शेतीचंही उत्पन्न वाढतं, दूध विक्री करता येतं, शेणखत मिळतं आणि सेंद्रिय खत पण यापासून बनवता येतं. मित्रांनो, उत्पन्न हे दररोजच्या दररोज मिळतं. त्याचबरोबर कमी खर्चामध्ये हा व्यवसाय आपण उभा करू शकतो आणि कमी जोखमीमध्ये हा व्यवसाय आपण उभा करू शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर शेणाचा उपयोग सेंद्रिय खतासाठी देखील आपण करू शकतो. शेतीस पूरक आणि फायदेशीर असा हा व्यवसाय आहे. मित्रांनो, चला तर मग पुढचा व्यवसाय बघूया. मित्रांनो, तर तत्पूर्वी एक छोटीशी सूचना. मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. आपल्या इतर मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला खूप प्रेरणा मिळते. मित्रांनो, चला तर मग पुढे व्हिडिओ बघूया. मित्रांनो, बाकीचे व्यवसाय आपण कोणते करू शकतो. तर दुसरा जो व्यवसाय आहे मित्रांनो तो आहे कुक्कुटपालन. या कुक्कुटपालनाच्या माध्यमातून देखील मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करू शकतो. हा व्यवसाय देखील मित्रांनो कोंबड्यांपासून अंडी आणि मांस आपल्याला उत्पादन मिळतं. त्याचबरोबर कमी जागेमध्ये आणि कमी गुंतवणुकीमध्ये सुरू होणारा हा व्यवसाय आहे. मित्रांनो, याच्यापासून आपल्याला अंडी मिळतात. अंडींची विक्री करून आपण पैसा मिळवू शकतो. त्याचबरोबर मांस विक्री करून देखील पैसा मिळवू शकतो. आणि कमी खर्च आणि कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय आपण शेतीच्या सोबत करू शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर यासाठी कमी जागा लागते. आता याचे फायदे जर आपण पाहिले तर मित्रांनो, कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त नफा या ठिकाणी मिळवता येतो. त्याचबरोबर जलद वाढ आणि उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळतं आणि वर्षभर उत्पन्नाचं साधन एक आपल्याला तयार होतं. मित्रांनो, सतत आपल्याला यापासून पैसा मिळत राहतो. शेतीसोबत सहज करता येणारा व्यवसाय हा आहे. मित्रांनो, त्याचबरोबर तरुणांसाठी उत्तम संधी देखील आहे. मित्रांनो, कुक्कुटपालन हा कमी जागेत कमी खर्चात आणि जास्त नफा देणारा असा व्यवसाय आहे. मित्रांनो, तर ही आपण शेतीच्या सोबत हा देखील व्यवसाय करू शकतो. मित्रांनो, चला तर मग पुढचा व्यवसाय बघूया. मित्रांनो, दुसरा कोणता करू शकतो. 3 नंबरचा व्यवसाय बघा. मित्रांनो, शेतीच्या सोबत आपण शेळीपालन करू शकतो. मित्रांनो, शेती करत करत शेळीपालन, गॉट फार्मिंग त्याला म्हणतात. तर हा व्यवसाय देखील आपण करू शकतो. मित्रांनो, शेळीपालन हा कमी खर्चात जास्त नफा देणारा असा व्यवसाय आहे. त्याचबरोबर कमी गुंतवणुकीमध्ये जलद वाढणारा आणि चांगला नफा देणारा असा व्यवसाय आहे. मित्रांनो, तर बघा मित्रांनो, शेळीपालन अशा पद्धतीनं आपण करू शकतो. मित्रांनो, शेतामध्ये आपल्याला कमी जागेमध्ये हा व्यवसाय उभा करता येतो. मित्रांनो, दुष्काळी भागांमध्ये तर हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरतो. मित्रांनो, कारण पावसाचं प्रमाण ज्या भागामध्ये कमी पडतं त्या भागामध्ये आपल्या शेतीमध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकत नाही. मित्रांनो, त्याच्यासोबत जर हा व्यवसाय आपण केला तर निश्चितच आपलं उत्पादन वाढेल आणि आपण आर्थिक विवंचनेतून बाहेर येऊ. मित्रांनो, यापासूनही आपल्याला मांस, दूध आणि शेणखतासाठी याची मागणी भरपूर असते. मित्रांनो,
त्याचबरोबर दुष्काळी भागातही फायदेशीर ठरतो हा व्यवसाय मित्रांनो. त्याचबरोबर रोजगाराची संधी आपल्याला याच्यामधून निर्माण होते. त्याचबरोबर कुटुंबासाठी नियमित आपल्याला एक उत्पन्नाचा स्रोत तयार होतो मित्रांनो. शेतीमधलं उत्पन्न कमी जास्त झालं तरीही या पूरक व्यवसायामधून आपल्याला उत्पन्न सतत मिळत राहतं आणि आपण एक चांगल्या स्थितीमध्ये आणि आपल्याला नियमित रोजगार याच्या माध्यमातून निर्माण होतो मित्रांनो. चला तर मग पुढचा व्यवसाय कोणता आहे तो बघूया मित्रांनो. मधमाशी पालन हा व्यवसाय देखील आपण शेतीच्या सोबत करू शकतो. तर मधमाशी पालनातून मध मिळतो आणि पिकांच्या परागीकरणामुळे उत्पादनामध्ये आपल्याला वाढ होते मित्रांनो. हे मधमाशा आपल्याला शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करत असतात मित्रांनो. ह्या मधमाशाच आपल्या शेतातील पिकांच्या फुलांवरती बसून ते परागीकरण करतात व आपल्या शेतीचं उत्पन्न देखील याच्यामुळे वाढतं मित्रांनो. यापासून मध उत्पादन चांगला आपल्याला नफा देखील मिळतो मित्रांनो. त्याचबरोबर पिकाच्या परागीकरणामुळे उत्पादनामध्ये आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होते. कमी जागेमध्ये हा व्यवसाय आपण करू शकतो मित्रांनो. पर्यावरण संतुलन राखण्यात याच्यामुळे मदत होते मित्रांनो. तर यासाठी मित्रांनो पेट्यांची व्यवस्था अशा पद्धतीची करावी लागते. मध संकलन करून ते मध काढून संकलन करून त्याला विक्री करावी लागते मित्रांनो. त्याचबरोबर हे मधाचं उत्पादन, त्याचबरोबर हे परागीकरण अशा पद्धतीने होतं फुलांवरती. त्याचबरोबर उत्पन्नामध्ये आपल्या वाढ होते मित्रांनो. शेतीच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होते. तर मधमाशी पालन हा निसर्गपूरक आणि फायद्याचा असा व्यवसाय आहे मित्रांनो. तर हा पर्याय देखील आपण शेतीच्या सोबत करू शकतो मित्रांनो. त्यानंतर पुढचा व्यवसाय बघूया. तर पुढचा व्यवसाय आहे मित्रांनो मत्स्य व्यवसाय. तर मत्स्य व्यवसाय देखील आपण करू शकतो मित्रांनो शेतीच्या सोबत. यासाठी मात्र आपल्याला तळ्यात मासे पालन करून चांगलं उत्पन्न मिळवता येतं मित्रांनो. त्यासाठी आपल्याला शेतामध्ये जर जागा असेल तर छोटं शेततळ आपल्याला अगोदर बनवावं लागेल आणि त्या माध्यमातून त्या शेततळ्याच्या माध्यमातून आपण हे मत्स्य व्यवसाय करू शकतो मित्रांनो. हा व्यवसाय कमी खर्चात जास्त नफा देतो. याची वैशिष्ट्ये काय आहेत मित्रांनो? कमी खर्चात सुरू होण्याजोगा व्यवसाय आहे हा देखील आणि तळ्याचा योग्य वापर देखील या ठिकाणी होतो. त्याचबरोबर तळ्याचं पाणी आपल्याला शेतीसाठी देखील कामाला येतं मित्रांनो. कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारा असा व्यवसाय आहे. बाजारामध्ये याची सतत मागणी असते माशांची. त्याचबरोबर कमी जोखमीचा आणि फायद्याचा व्यवसाय आहे मित्रांनो. तर तळे स्वच्छ करून चुना टाकणे आवश्यक असते मित्रांनो. तळ्याला स्वच्छ करून त्या ठिकाणी चुना टाकणं देखील आवश्यक असतं. त्याचबरोबर माशांच्या पिल्लांची सोडवणूक अशा पद्धतीनं आपण त्या तळ्यामध्ये मासे सोडू शकतो मित्रांनो. त्यानंतर योग्य आहार व देखभाल, त्या पिल्लांना सोडल्याच्या नंतर त्यांना खाद्य देखील द्यावं लागतं मित्रांनो. वाढ आणि संगोपन, त्यांचं संगोपन देखील आपल्याला करावं लागतं. त्यानंतर कापणी व विक्री याच्या माध्यमातून देखील आपण पैसा कमावू शकतो मित्रांनो. तर पुढचा आणि शेवटचा व्यवसाय बघा मित्रांनो, मशरूम शेती. तर या मशरूमच्या शेतीमधून देखील आपण भरपूर फायदा मिळवू शकतो मित्रांनो. हा व्यवसाय देखील कमी जागेमध्ये आपण चालू करू शकतो. त्याचबरोबर तयार होणारा हा व्यवसाय आजच्या काळात खूप लोकप्रिय आहे मित्रांनो. कमी खर्च, कमी वेळ आणि जास्त नफा याच्यापासून देखील आपण मिळवू शकतो. मशरूम शेतीची प्रक्रिया करताना मित्रांनो कच्चा माल अगोदर तयार करावा लागतो. काड्या, भुस्सा इत्यादी साहित्य त्यासाठी लागतं. त्याचबरोबर पिशव्यांमध्ये तो काड्या कचरा भरून त्या पिशव्या तयार करून घट्ट बांधून ठेवाव्या लागतात. त्यानंतर स्पॉन टाकणे, पिशव्यांमध्ये मशरूम स्पॉन टाकावे लागतात मित्रांनो. त्याचबरोबर पुढे बघा मित्रांनो, इन्क्युबेशन वाढ 15 ते 20 दिवस पिशव्यांची वाढ करणे आवश्यक असतं मित्रांनो. 15 ते 20 दिवसाच्या नंतर आपण त्या पिशव्यांमध्ये हे मशरूम तयार होतं मित्रांनो. त्यानंतर मशरूम काढणी, तयार मशरूम काढून त्याची विक्री करावी लागते. तर हा व्यवसाय देखील मित्रांनो आपण कमी जागेमध्ये, त्याचबरोबर कमी वेळेत उत्पन्न मिळतं. कमी खर्चामध्ये हा जास्त नफा देतो. बाजारामध्ये मागणी देखील भरपूर असते आणि महिला युवकांसाठी हा उत्तम व्यवसाय आहे मित्रांनो. तर असे हे होते 6 प्रकारचे व्यवसाय मित्रांनो. हे व्यवसाय आपण जर शेतीच्या सोबत करू तर मित्रांनो निश्चितच आपल्याला यापासून फायदा होईल मित्रांनो. कारण शेती ही निसर्गावरती अवलंबून असते आणि कधी आपल्याला निसर्ग साथ देतो तर कधी साथ देत नाही मित्रांनो. त्यामुळं
आपलं आर्थिक नुकसान होतं आणि मग आपण आर्थिक डबघाईला येतो. तर असे छोटे छोटे व्यवसाय आपण शेतीच्या सोबत करत असू तर आपल्याला पैशाची कधीही अडचण भासणार नाही. सतत आपल्याला पैसा भेटत राहील मित्रांनो या छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही माहिती शेअर करा मित्रांनो. आपला पाठिंबा आणि प्रेम असेच कायम राहू द्या. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.